नमस्कार मित्रांनो, विराज स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आमच्याकडे लावणी, तर चला मी चाललो लावणी करायला। तर बघा तुम्ही पण व्हिडिओ शेवटपर्यंत, तर आमच्याकडे कशी लावणी करतात ते। तर चला आता जातोय मी तिकडे। तर बघा समोरच चालू आहे लावणी। तर बघा मित्रांनो, इकडे आता लावणी चालू झाली आपल्याकडे। तर बघा, आणि इकडे आता भात लावतात समोर नांगर करून। तर आता पाऊस पण नाही, पाऊस थांबला, त्याच्यामुळे आपण मोटर लावून पाणी आणलं शेतात। तर बघा समोर दिसत असेल तुम्हाला, तर लावले मोटर आणि आणलाय पाणी। तरी बघा इकडे मंडळी आपली सर्व आवण खतते, म्हणजे ही जी रोपं असतात त्यांना काढायला आवण खतनं म्हणतात। सो हे जे रोपं आहेत ना ही भाताची, त्यांना म्हणतात आपल्याकडे आवण। तर ते आता काढतात सगळी। तरी बघा सगळी मंडळी आपली थांबले इकडं, आणि इकडे लावतात भात। जे आवण आहे ते घेऊन चाललेत तिकडे, आता तिकडे लावायचे आहे भात। तर इकडे आवण काढून झालं आहे मित्रांनो सर्व। तर आता तिकडे भात लावायला जाणार आहेत, तिकडे होलीवर। बघा आता आवण काढतोय मित्रांनो। आता एवढं आपलं सकाळपासून झालं आहे काढून। तर तो काय बांधापासून सुरुवात झाली या समोरच्या, तर बॉटल आणि तिथून सुरुवात झाली। आता एवढा काढत आणला आहे इथपर्यंत। तर आता एवढा बाकी आहे, तर अजून काढायचं आहे। तर बघा आपल्याला असे काढायचे आहेत आणि असे बांधून टाकायचे आहेत नंतरला। तर बांधून दाखवेल बघा तो। तर बघा आता ही मूठ तयार झाली मित्रांनो। तर अशी आपल्याला मूठ वगैरे बांधून घ्यायचे आहेत। तर बघा एवढ्या बांधल्यात। तर आता ह्या तिकडे न्यायचे सगळं। आता कुठे न्यायचे आहेत त्यानंतर तुम्हाला दाखवतो। तर आता ह्या काढून ठेवल्यात, तर आता येतील आणि घेऊन जातील टपमधून। हे बघा इकडे पण आपली लावणी चालू आहे। तर त्यांची असा एवढा भात लावून झाला आहे पांडवजाचा वगैरे। तर हे बघा तर उकरतात कुदल्यान, म्हणजे जे गावडी आहेत ती नांगराने काही येत नाही मित्रांनो नांगरून। तर त्यामुळे कुदल्यान उकरायला लागतं आहे। तर ते बघा समोर उकरतात। मित्रांनो तर इकडे पण आवून खपतात। तर ते बघा मित्रांनो समोर आहे ना चिखल करतात, नंतर चिखलात भात लावतील। तर आता कडक मातीत भात होत नाही म्हणून चिखल करतात पूर्ण। तर डबल नांगरतात, सकाळी पण नांगरला होता, तर डबल नांगरतात। तर तिकडे भात लावला, त्या चिखल करूनच लावले मित्रांनो। थोडासा पाणी लागतो। तर बघा इकडे तर बैल चालते तिथे बघा कसं चिखल आहे, तसं लागतो मित्रांनो शेतात चिखल भात लावण्यासाठी। तर आता डबल ते नांगरून चिखल होईल म्हणून डबल नांगरतात। तर चला तर जिकडं म्हणजे आपली आवण आहेत ना ही, तर कुठे नेतात ते दाखवतो तुम्हाला। चला तिकडे जाऊया आता। तर मित्रांनो हा बघा आपला आवण आहे तो इकडे आणला आहे। तर समोर दिसत असेल तुम्हाला, तर तो इथे लावायचा आहे। तर आता नांगरून चिखल करतात। तरी बघा तर थोडासा पाणी लागतो चिखल करण्यासाठी। तर तो आता पाणी आपण मोटर वगैरे लावून टाकू याच्यात, नाही तर त्या शेतातला घेऊ। तर बघा तिकडे उपसतील बघा। तर बघा समोर आता समोरच्या शेतातला पाणी आपण इकडे उपसू, म्हणजे जी चिखल आहे ती इकडे होईल आपली। तर बघा तर इकडे आपल्याला नांगरून पूर्ण चिखल करायचे। तर एवढा मोठा सोंडा आहे मित्रांनो, तर हा लावायचा आहे पूर्ण। तर नांगरायला तर मेहनत आहे, लावायला पण मेहनत आहे। तर आता पूर्ण उद्याचा दिवस पण लागेल मित्रांनो, तर इकडे लावणी करायला। तर हा बघा मित्रांनो इकडे पाट काढला आहे आणि पाटाने आता पाणी आणलं आहे। तर हा बघा, तर आता हा पाणी आहे ना बघा इकडे जिकडे सुका आहे ना तिकडे आपण टाकून देऊ, जेणेकरून चिखल होईल नीट व्यवस्थित आणि भात लावायला एकदम सोपं होईल। तरी बघा तर पाणी आलं आहे वरतून खाली। तर तिकडं मस्त म्हणजे प्रॉपर चिखल झाले। तर इथं मध्येच बाकी आहे, जिथे सुका दिसतं ना पाणी बघा चाललं आहे आता। तर तिकडे चिखल व्हायची बाकी आहे अजून, तर ती पण होईल आता थोड्या वेळात।
तर मित्रांनो चिखल वगैरे केले नीट. तर इकडचं पाणी आपण घेतलं तर इकडं बघा खूप पाणी आहे. तर हा बघा इकडं या चोंड्यात पाणी साचलं आहे, तर तो पाणी आपण घेतलं आहे खाली. बाकी इकडं बांधात पण उपली आहेत. तर हे बघा इकडे दिसतील असेल तुम्हाला. तरी बघा इकडे उपली फुटली आहेत, पण त्या पण एवढं म्हणजे त्यातून एवढं पाणी येत नाही जोरात, म्हणून आपण इकडचं पाणी उपसतोय. मित्रांनो हा पाणी आपण उपसून आता इकडे घेतोय चिखल करण्यासाठी. तर आता बघा मस्त आता होत आले चिखल पूर्ण प्रॉपर. तर पूर्ण शेतच झाले. आता अर्धा शेत नांगरला मित्रांनो, आता अर्धा नांगरायचं बाकी आहे. ते बघा आवण वगैरे घेऊन आलेत मित्रांनो टपात. तर आता इकडे काढून ठेवतील. तर तिकडे आहे बघा बोंदात किती आहे आवण, तर तिकडे ठेवला आहे मित्रांनो, आणि अर्धा तिकडे समोर ठेवला आहे. तर थोड्या वेळात मित्रांनो लावायला सुरुवात होईल भात. तर चिखल पण बघा मस्त झाला आहे, पाय वगैरे जातात आता मातीमध्ये. तर असं झालं पाहिजे मित्रांनो अजून. तर आता 2-3 वेळा नांगर करतील, फिरवतील, त्याच्यामुळं मस्त चिखल होईल नंतरला. आणि नंतर लावायला पण टेन्शन नाही, मस्त म्हणजे लगेच भात लावता येईल चिखल चांगला असला तर. तर मित्रांनो आव्हान आता इथेच ठेवलं आहे जवळ. तर आता जवळ घ्यायला बरं पडेल म्हणून ठेवलं आहे जवळच. तर आता इथून आता इथेच घेतील समोर, त्याच्यामुळे लावायला सोपं आहे एकदम, घ्यायला पण सोपं म्हणून जवळ ठेवला आहे. बघा आपला आता एवढा भात लावून झाला आहे. आता एवढा लावला आहे इकडून इथपर्यंत. तर आता मागं चिखल करतात. तर आता तिकडे पण लावतील भात थोड्या वेळाने. आणि हा जो वाटतं आहे उरलेला तो उद्या लावतील. तर बघा आता भात लावायचं काम चालू आहे. तर आपली मंडळी एवढीच आहे आता. तर आता बघा कमी वेळातच लावला मित्रांनो भात हा. तर लगेच म्हणजे 10-15 मिनटं लागली असतील एवढं लावायला, कारण चिखल पण मस्त झालं एकदम. तर बघू शकता. तर भात पण लगेच लावायला मिळतं आहे. तर बघा महेशदा बघा कसं लावतो आहे लगेच तुम्हाला तर दिसेल. म्हणजे टाईम पण वेस्ट नाही होत चिखल जास्त चांगली असली तर. तर आता मित्रांनो थोड्या वेळापूर्वी पाऊस येऊन गेला. तर बघा वरच्या शेतातला पाणी तुंबलेला तो आता खाली येतो आहे, त्याच्यामुळे पाणी पण बघा इकडे खूप झालं आहे. मगाशी काहीच नव्हता, तर आता बघा किती पाणी झालं आहे. असा पाऊस असला ना का मग चिखल पण लगेच होते. तर पाण्यामुळे जास्त चिखल होते, तर म्हणून आपलं लगेच झालं चिखल. तर बघा मनोहर काका तिकडे. तर ते आता मूठ आहेत ना ज्या आपल्या बांधलेल्या भाताच्या, तर ते आता बांधावर नेऊन ठेवतात, कारण आपल्याला तिकडे आता भात लावायचं आहे. तर इकडून आता जवळ नेऊन ठेवतात तिकडे, मग काम पण लगेच होईल. तर मित्रांनो तुम्ही बोलत असाल आता इकडे काय लावलं आहे समोर, तर त्या मित्रांनो काकड्या वगैरे आहेत. तर त्या लावल्यात काकड्या, पडवल वगैरे त्या मांडवामध्ये. तर बघा समोर. तर ते लावले मित्रांनो. त्याचा गणपतीमध्ये वगैरे होतील त्या काकड्या, तेव्हा आपण व्हिडिओ बनवूच त्यांचा पण, तेव्हा बघा तुम्ही. भात बघा लावतोय. तर बघा हे मूठ आहे, त्यातल्या 2-2 काड्या घ्यायच्या आणि मग लावत जायचं आहे. तर बघा सगळीकडे लावल्यात. आता पाऊस पण आला मित्रांनो, हा बघा. तर बघा 2-2 गाड्या घेऊन लावत जायचं आपल्याला फक्त. तर आता कंटिन्यू केलंच ना तर पूर्ण होऊन जातो आहे. मध्ये ब्रेक पण नाही घेतला आपण, सर्व काम कंटिन्यू करतच राहिलो आहे तिथून इथपर्यंत. तर बघा आता दुसरी मूठ घेतले, तर ती पण लावेल तो. तर मावशी पण लावते तिकडं, काकी पण आहेत, सर्वजण आहेत लावतात. आणि इकडे आपल्याला नांगर चालूच आहे. तर ते पण बैल पण दमले असतील, कंटिन्यू 2-3 तास चालतात ते नांगरासोबत. आजची व्हिडिओ बघितली, जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. भेटू लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. बाय.